मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघणार आहे। इगतपुरीच्या घाटनदेवी परिसरात लाल वादळ मुक्कामी होतं। आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठकीची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन आणि शिष्टमंडळाची काल बैठक झाली होती। तर इगतपुरीच्या घाटनदेवी परिसरात लाल वादळ मुक्कामी होतं। मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळात हे लाल वादळ निघणार आहे। दुपारी 4 वाजता बैठकीची शक्यता आहे। तर आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय त्या पाहूयात। वनाधिकारी पेसा कायद्याची अंमलबजावणी करा। दुष्काळी भागात शेतीच्या सिंचन योजना पूर्ण करा। शेतीसाठी अखंड वीज पुरवठा द्या। शेतमालाला हमीभाव द्या। नदीजोड प्रकल्प पूर्ण करा। अशा मागण्या आदिवासी शेतकऱ्यांच्या आहेत, ज्यासाठी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे।